सर्वांना जोहार. दामूमुळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आता जो सुरुवातीला आपल्या व्हिडिओचा स्टार्टिंग बघितलं त्यामध्ये आंदोलनकर्ते जे आहेत ते आंदोलनकर्ते आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे प्रशिक्षणार्थी 11 महिन्याच्या कालावधीसाठी भरले होते. त्या 11 महिन्यांच्या कालावधीतल्या कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे. जवळजवळ 4-5 दिवस झाले त्यांच्या आंदोलनाला. आणि या आंदोलनामध्ये शासनाने हवी तशी अजून कुठलीही दखल घेतलेली नाही. पावसाळी अधिवेशनामध्ये याच्यावरती चर्चा होते. महाराष्ट्र शासनाने मागील अधिवेशन काळामध्ये 5 महिन्यांची मुदत त्यांना वाढवून दिली होती आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं होतं की 5 महिन्यांच्या कालावधीनंतर कुठलाही कार्यकाळ वाढवला जाणार नाही आणि त्यामुळे आता तो कार्यकाळ संपण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कर्मचारी त्या ठिकाणी घेतले होते प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांचं एक मोठं आंदोलन, जवळजवळ 34-35 हजार कर्मचारी त्यामध्ये सामील आहेत. 34-35 हजार कर्मचारी त्या ठिकाणी सामील आहेत. आता हा व्हिडिओ नेमका कशासाठी आहे तर मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे त्यामध्ये या आंदोलनाच्याच दरम्यान एक शासन निर्णय या ठिकाणी सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. त्या सोशल मीडियाच्या त्या शासन निर्णयामध्ये 11 जुलै 2025 ची तारीख दाखवते आणि त्यामध्ये हेडिंग जे आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 5 वर्ष करणे व इतर आनुषंगिक सूचना देण्याबाबतचा हा शासन निर्णय सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे. तो शासन निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग जो आहे त्या विभागाअंतर्गत या ठिकाणी काढल्याचं दिसतंय. संदर्भ काही जोडलेले आहेत आणि त्यांनी असं प्रस्तावनेमध्ये दिलेले आहेत, काही शासन निर्णय त्याचा उल्लेख केलेला आहे. 9/7/2024 चा शासन निर्णय असेल, 9/9/2024 चा शासन निर्णय असेल, 16/9 आणि 25/9/2024 चे शासन निर्णय असतील. अशा शासन निर्णयांचा आधार घेऊन माननीय शासन निर्णय काढताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षण कालावधी 5 वर्ष करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की 2/7/2025 ला एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ही बाब चर्चेला आणल्यानंतर निदर्शनास आणली गेली आणि निदर्शनास आणल्यानंतर मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली आणि मान्यता दिल्यानंतर त्या ठिकाणी तो कार्यकाळ 5 वर्षाचा करण्यात आला. अशा पद्धतीचं या शासन निर्णयामध्ये म्हटलं गेलेलं आहे. ज्या उमेदवारांचा 11 महिन्यांचा कालावधी आहे त्या उमेदवारांचा सुद्धा त्या ठिकाणी काय केलेलं आहे, कार्यकाळ वाढवलेला आहे. म्हणजे त्या दिवसापासून पुढे अशा उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी 11 महिन्यांचा आहे. अशा उमेदवारांना पुढील 5 वर्ष प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत ज्या आस्थापनेमध्ये ते सध्या रुजू आहेत त्याच आस्थापनेमध्ये पुढचे 5 वर्ष त्यांना वाढवून मिळतील. म्हणजे 5 वर्ष प्लस 11 महिने. तर अशा पद्धतीचा हा शासन निर्णय कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासनाचे जे प्रदीप शिवतरे आहेत त्या अधिकाऱ्यांच्या डिजिटल सहीनिशी हा या ठिकाणी काढलेला आहे. 5 वर्षाचा कालावधी वाढवल्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या विभागांना. परंतु या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत साईटवरती संबंधित GR हा अपलोड झालेला नाही. त्यामुळे संबंधित GR हा फेक आहे. या बाबतीमध्ये संबंधित GR हा फेक आहे. जे आंदोलनकर्ते आहेत त्या आंदोलनकर्ते आहेत त्यांना असा कुठलाही शब्द दिलेला नाही. मुख्यमंत्री महोदय असतील किंवा त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली, परंतु अशा पद्धतीने कुठलंही वक्तव्य संबंधित मंत्री किंवा मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं नाही. त्यामुळे हा खोडसाळपणा
केला गेलेला आहे. याच्यावरती ज्यांनी कोणी केला असेल त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल 100% होणार. परंतु 11 जुलै 2025 रोजी हा शासन निर्णय जो प्रकाशित झाल्याचं सोशल मीडियावरती व्हायरल केलं जाते. या अनुषंगाने हा शासन निर्णय शासनाने प्रकाशित केलेला नाही. आपण महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय साईटवरतीही जाऊन बघितलं. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो, की प्रशिक्षणाचा कालावधी 5 वर्ष करणे अशा बाबतीमध्ये कुठल्याही सूचना संबंधित विभागाने दिलेल्या नाहीत. याच्यावरती अजून कुठलाही शासन निर्णय निर्गमित झालेला नाही आणि त्यामुळे संबंधित जे काही कर्मचारी आहेत, प्रशिक्षणार्थी आहेत, त्यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. थोडा कालावधी राहिलेला आहे आणि त्यामुळे संबंधित जे कर्मचारी आहेत ते आझाद मैदान येथे 34,000च्या आसपास कर्मचारी हे आझाद मैदानामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. मुख्यमंत्री महोदय याच्यावरती काय निर्णय घेतात ते बघणं फार गरजेचं आहे. फक्त हा व्हिडिओमध्ये एवढंच माझं सांगणं होतं, की संबंधित GR हा फेक आहे. हा शासन निर्णय कुठेही व्हायरल करू नका. त्याच्यावरती संबंधित कार्यवाही होऊ शकते आणि त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एवढंच सांगणं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. जोहार, जय संविधान.